मधुमेह हा एक सिंगल आजार नसून त्याच्यामध्ये ही एक अम्ब्रेला टर्म आहे. म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या आजारांचा किंवा डिसीज प्रोसेसेसचा समावेश आहे, ज्याच्याने की अल्टिमेटली साखर वाढते आणि साखर वाढल्यामुळे जे काय त्याच्याने पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते सगळे या जवळपास सगळ्या प्रकारच्या डायबिटीसमध्ये दिसतात. आता आपण जाणून घेऊया की टाईप 2 आणि टाईप 1 डायबिटीसमध्ये काय फरक आहे. टाईप 1 डायबिटीस म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया. टाईप 1 डायबिटीसची रुग्ण सहसा वयाने कमी असतात, म्हणजे छोट्या वयात निर्माण होणारा हा डायबिटीस आहे, पण मोठ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये मूळ जे कारण आहे शुगर वाढण्यासाठी ते हे की शरीरात शुगर प्रमाणात ठेवण्यासाठी इन्सुलिन हा हॉर्मोन लागतो. या हॉर्मोनचं प्रोडक्शन अतिशय कमी पातळीवर होणं किंवा अजिबातच न होणं यामुळे शुगर वाढते टाईप 1 डायबिटीसमध्ये. याचबरोबर शरीराची जी ठेवण आहे ती शक्यतो बारीक किंवा वजन कमी असलेल्या प्रकारची असते. आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट जर आपण पाहायला गेले तर बाकी जे गोळ्या किंवा औषधं जे टाईप 2 डायबिटीसमध्ये ज्याचा परिणाम दिसतो त्या गोळ्या किंवा औषधांचा परिणाम याच्यामध्ये फारसा दिसत नाही. आणि याच्यामध्ये मेन ट्रीटमेंट शुगर कंट्रोल करण्यासाठी ही इन्सुलिन आहे. आणि इन्सुलिन घेण्याची पद्धत आणि शुगर मॉनिटर करण्याची पद्धत याची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. टाईप 2 डायबिटीस म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया. तर सहसा आपण जेव्हा पाहतो की वडिलांना किंवा आजी आजोबांना 50 ओलांडल्यावर डायबिटीस झालं होतं, त्यांना काही गोळ्या चालू होत्या आणि त्याचीच ट्रीटमेंट पुढे चालू होती. तर हा जनरल पॅटर्न आहे टाईप 2 डायबिटीसचा. टाईप 2 डायबिटीसमध्ये शक्यतो वय थोडं जास्त असणं, लठ्ठपणा असणं, शरीराची हालचाल कमी असणं, प्लस अनुवंशक म्हणजेच आईवडिलांमध्ये, भाऊ बहिणींमध्ये किंवा बाकी नातेवाईकांमध्ये सुद्धा डायबिटीस असणं, ही सगळे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपल्याला सहसा मिळते. याचा हा अर्थ नाही की कमी वयामध्ये टाईप 2 डायबिटीस होत नाही. जसं आपण पाहतोय की लहान वयामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे, म्हणजे चाइल्डहुड ओबेसिटीचे रेट जसे जगभर वाढत आहेत तसं टाईप 2 डायबिटीस हेही कमी वयात जास्त प्रमाणात आढळत आहे. पण टाईप 2 डायबिटीसमध्ये शरीरात इन्सुलिन बनण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं असतं. त्याचबरोबर जे काही इन्सुलिन बनते त्याची ॲक्शन सुद्धा पुरेशी होत नाही, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. तर यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स किंवा उपचार अवेलेबल आहेत. काही लोकांना एक्सरसाइज, लाईफस्टाईल व काही गोळ्यांवरही शुगर मॅनेज करता येते. तर काही रुग्णांना टाईप 2 डायबिटीस असून सुद्धा इन्सुलिन लागू शकतं. मेन प्रश्न जो तुम्हाला पडत असेल की एकदा मधुमेह आहे तर या दोन्हीमध्ये फरक करायची गरज काय. कोणत्याही मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, स्पेशली कमी वयाच्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोणत्या प्रकारचं डायबिटीस आहे हे माहिती असलं तर त्याचे पुढे ट्रीटमेंट काय करायची आणि कोणत्या प्रकारे ट्रीटमेंटचा फॉलोअप ठेवायचा हे ठरतं. तर टाईप 1 डायबिटीसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन बंद करून वेगळा कोणताही उपचार करणं हे धोकादायक ठरू शकतं आणि याच्याने लॉंग टर्म नुकसान तर होणारच, पण त्याबरोबर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा डायबेटिक किटोॲसिडोसिस सारखे आजार निर्माण होऊन जीवाला धोका असू शकतो. टाईप 2 डायबिटीसमध्ये लाईफस्टाईलवर भर देऊन आणि बाकी गोळ्या औषधं देऊन हा बऱ्यापैकी मॅनेज केला जाऊ शकतो. आणि जेव्हा आपण आता ऑनलाईन पाहतो किंवा मीडियामध्येही पाहतो डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम, डायबिटीस क्युअर प्रोग्राम्स, तर जेव्हा हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो तर डायबिटीस रेमिशन किंवा गोळ्यांपासून मुक्ती पाहणं हे आपण टाईप 2 डायबिटीसच्या संदर्भातच बोलू शकतो. टाईप 1 डायबिटीसमध्ये आउटसाईड ऑफ रिसर्च सेटिंग्स किंवा रिसर्च दुनियेच्या बाहेर प्रॅक्टिकली आपल्याला डायबिटीस क्युअर किंवा डायबिटीस रेमिशनसाठी सध्या तरी कोणताच उपाय नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला एकदा माहिती आहे कोणत्या प्रकारचा डायबिटीस आहे तर मग तो डायबिटीस असताना नॉर्मल आयुष्य कसं जगायचं याच्याकडे आपली वाटचाल सुरू होऊ शकते.